देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका निभावलेल्या, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशात बहुतांश राज्यात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाची स्थिती आज मात्र दयनीय झाली आहे। अनेक वर्ष सत्तेत राहिल्यामुळे नेत्यांच्या अंगी भिनलेली सरंजामी वृत्ती, वाढलेला अहंकार, भ्रष्टाचारात सहभाग यासह रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची नसलेली तयारी या सगळ्यांमुळे काँग्रेसची वाताहत झाली। राहुल गांधी यांनी पक्षात चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना नेत्यांकडून म्हणावी तशी साथ मिळत नसल्याचं चित्र दिसत होतं। या निवडणुकीत त्यात बराच बदल झालाय असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे। 2014 पासून देशात भाजपाचं सरकार आहे। भाजपाच्या नेत्यांनी, विशेषतः नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोपांची राय उठवली। विविध आर्थिक घोटाळ्यांचा आरोप काँग्रेस सरकारवर करण्यात आला। त्यातील अनेक घोटाळे सिद्ध झाले नाहीत, हा भाग वेगळा। राजकारणात आरोप प्रत्यारोप केले जातात, ते सगळेच खरे असतात किंवा सिद्ध होतात असं नाही। एकीकडे काँग्रेसवर, काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करायचे आणि त्याच नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी पायघड्या अंतरायच्या असं चित्र देशानं, राज्यानं पाहिलंय। वर्षानुवर्ष सत्तेत राहून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायचे विसरलेल्या काँग्रेस नेत्यांना ही आयती संधी होती। सरंजामी वृत्तीच्या, भ्रष्टाचारात अडकलेल्या काँग्रेसमधील काही नेत्यांनी मग भाजपाची वाट धरली। काँग्रेसनं देशाला, राज्याला मोठे दिग्गज नेते दिले आहेत। सामाजिक सलोखा जपत पक्षाची वाढ करण्यात या सगळ्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। त्यांचं राजकीय चातुर्य, पक्ष संघटनेवरील पकडी कौतुकास्पद, डोळे दिपवणारी होती। अशा नेत्यांमध्ये राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा समावेश होतो। ओघवत्या वक्तृत्व शैलीसाठी विलासराव देशमुख हे प्रसिद्ध होते। पक्षाची पडझड होत असताना निष्ठावंत काँग्रेस जनांना विलासरावांची नक्कीच आठवण येत असणार, त्यांची कमतरता भासत असणार। तशीच आठवण विलासरावांचे पुत्र, माजी मंत्री, लातूरचे आमदार अमित देशमुख यांनाही आली। आज विलासराव हयात असते तर काँग्रेसची राज्यात इतकी पडझड झाली नसती। त्यांचं मार्गदर्शन सर्वांनाच मिळालं असतं, त्यांचा आधार मिळाला असता असं ते म्हणाले। नमस्कार, मी निलेश जगताप, तुम्ही पाहताय बोल रे भावा। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ अमित देशमुखही भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती। तिकडे अशोक चव्हाण आणि इकडे माजी राज्यमंत्री, औशाचे माजी आमदार बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे अमित देशमुखही जातील या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरला। ही चर्चा खोटी ठरली। अमित देशमुख हे काँग्रेसमध्येच राहिले आणि नव्या जोमानं सक्रिय झाले, कामाला लागले। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी देशमुख लातूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्येही फिरत आहेत। काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेले राहुल गांधी यांनी अमित देशमुख यांच्या आग्रहाखातर लातूर येथे मुक्काम केला। त्यामुळे तर अमित देशमुख यांचं पक्ष संघटनेतलं महत्त्व अधोरेखित झालं। विलासराव देशमुख हे चाणाक्ष राजकीय नेते होते। सगळ्या पक्षातील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते। भाजपाचे दिवंगत दिग्गज नेते, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री हा नेहमी चर्चेचा विषय होती। राजकारणात या मैत्रीचे दाखले दिले जायचे। दोघांची वक्तृत्व शैली अमोघ अशी होती। ते दोघे एका व्यासपीठावर येणार म्हटलं की प्रचंड गर्दी व्हायची। कार्यकर्त्यांना, नेत्यांना विलासरावांबद्दल जिव्हाळा होता। असा जिव्हाळा उगाच निर्माण होत नाही, त्यासाठी नेत्यांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी लागते। विलासराव हे कार्यकर्त्यांना, नेत्यांना मोठा आधार वाटायचे, त्यामुळे अमित देशमुख जे काही बोलले त्याला आधार आहे। विलासराव हयात असते तर काँग्रेसची इतकी पडझड झाली नसती। पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या काही नेत्यांना त्यांचा आधार, त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मिळालं असतं। अमित देशमुख यांनी त्यांचे काका, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सल्ला ऐकला आणि काँग्रेसनं सोडण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आता पक्ष संघटनेत अमित देशमुखांचं महत्त्व वाढलेलं आहे। विलासराव देशमुख हे 2 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री होते। अमित देशमुखांची तशी महत्वाकांक्षा असणार हे निश्चित आहे। ते भाजपमध्ये गेले असते तर त्यांनी ही संधी मिळाली नसती। काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस आले तर त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध होऊ शकते। त्यामुळे पक्ष संघटनेत ते आता अधिक सक्रिय झाले आहेत। पक्षाच्या पडझडीत विलासरावांची आठवण काढणं हा राजकीय मुत्सद्देगिरीचा एक भाग समजला पाहिजे। याद्वारे अमित देशमुखांनी पक्ष संघटनेत एक संदेश दिलाय। असं असलं तरी विलासराव देशमुख आज हयात असते तर काँग्रेसची स्थिती वेगळी राहिली असती, हे विरोधकही मान्य करतील। राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोल रे भावा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।